बर, चला कन्यादानासाठी मुलीच्या आई वडिलांनी पुढे या. गुरुजी, कन्यादानाचा हा मान वर्षाला ज्यांनी वाढवलं, लहानाचं मोठं केलं, जे प्रत्येक संकटात तिच्या मागे उभे राहिले, तो माझा मुलगा आणि माझी सून यांचा आहे. राघव, आनंदी, कन्यादान तुम्ही करा. या. तुम्ही या. काय रे, काय झालं? आई, नवरा सोबत नसताना तूच आम्हाला वाढवलंस ना एकटीने. मग आता एकटीने मुलीचं कन्यादान तू करायला हवंस. तू आणि आनंदी असताना मी कशाला? जा जा. आम्ही आहोत, पण मान तुझा आहे. मी बाबा, तुम्ही पण या ना. नाही, अगं हे तिघच तिथं ठीक आहे. बाबा, दादा आणि आनंदीचा मान आहेच. त्यांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केलंय. मला खूप आधार दिलाय त्यांनी. आणि आईने तर कायम माझ्या सुखाचाच विचार केलाय. ती सतत देवाकडे प्रार्थना करत असायची की माझ्या मुलीचा संसार सुखाचा हो. आज असं वाटतंय की तिच्या या प्रार्थनेमुळेच माझ्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आलाय. बाबा, तुम्ही नव्हतात आमच्या बरोबर खूप काळ, पण आता आहात ना. मग या ना हो. आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे. तुमचे आशीर्वादही हवेत मला आज. या ना बाबा. बाबा, चला. काका, येते मी. वर्षा, पण सदा सुखी रहा. काकी, वर्षा, वरती घरी आलीस की आमच्या घरी येऊन जा नक्की. बाबा, सुखी राहा पोरी, खुश राहा. हे पोरी, आता मला कुणाची पर्वा नाही. तुझं लग्न पाहिलं ना बाळा, आता मी जायला मोकळा झालो. असं नका हो बोलू बाबा. तू माझी काळजी करू नकोस. सुखी राहा तू. आणि जर कधी दुःखी झालीस ना, तर तुझ्याकडे तो जादूचा आरसा आहे, त्याच्यात बघ आणि हसत राहा पुरी. अशीच हसत राहा.
आई रडू नको बाबू, रडू नको माझं, रडू नको, रडू नको. मग तू का रडतेस? मी नाही रडत, हे बघ, नाही रडत, हे बघ. जा जा तू, जा जा सर, जा. मला नाही जायचंय आई, तुला सोडून नाही जायचं. अगं बाई, मला तरी कुठं तुला सोडावंसं वाटतंय राजा. पण तू काय तुला वाटली आठवण आली की हेच जरा भेटायला आईला, हा सोनू? हा? हो येणारच आहे हो, मी, ये. आणि रोज फोन करून तुला त्रास देणार आहे. अगं त्रास कसला? हा? तुझ्याशिवाय मला पण नाही करमणार राजा. पण आता लग्न झालंय की नाही, आता तुझी घरची माणसं आहेत तुझ्यासोबत, त्यांची काळजी घे, त्याची प्रेमाने राहा, हा? आणि सुखानं संसार कर राजा. आणि घे, ताई साहेबांना एक फोन कर तुझ्याकडून. हा? चल, चल. चल पोरी चल. दादा आणि आनंदी कुठे आहेत? आनंदी, 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 दादा कुठे आहे? दादा, आनंदात राहा. आणि हे बघ, तुझा दादा आणि तुझी वहिनी कायम तुझ्या सोबत असणार हे लक्षात ठेव. हा, सुखी राहा. आय एम सॉरी. मी खूप चुकीचं वागले गेल्या काही दिवस, तुझ्याशी गैरसमज करून घेतला, तुला खूप चुकीचं बोलले. सॉरी. चिंगू, हे बाळा, शहाण्या मुलीसारखं वागायचं आणि आईला त्रास नाही द्यायचा तुझ्या. जावे बापू. आज जे काही झालं, तुम्ही वर्षाची साथ दिलीत, अशी साथ कायम आयुष्यभर देत राहा. तुमच्या घरी आमच्या वर्षाला काहीच त्रास होणार नाही याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. सदैव तिच्या पाठीशी उभे राहा. दादा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे वर्षाला कसलाही त्रास होणार नाही. चला. चला बाई, झालं माझ्या वर्षाचं लग्न. देवा, पार पाडलं व्यवस्थित, सुखरूप. आई ग, गेला माझा गुडगा. चिंगी बाळा, कपडे बदलून घे बरं, दमली असशील ना तू पण. आई, मी नाही जात शाळेत, सुट्टी घेते उद्या. काय नाही बाळा, हे बघा आई काय म्हणते. आत्तूच्या लग्नासाठी 2 दिवस सुट्ट्या झाल्यात तुझ्या. जा कपडे बदलून घे, जा. थांब 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 थांब. काय ग, आले मी. थांब थांब, थांबा बाळा, आले. काय झालं? काय झालं? शाळेत नाही जायचं म्हणजे? वा, असं नाही चालणार. आता अभ्यासाला लागा. आई, आता हे काय? नजर लागली असेल बाळा तुला. ते फिरत होतीस, नाचत होतीस, इतकी सुंदर दिसतीयस. जा कपडे बदलून घे. चला चला. बाबा इथे बसा, वर्षा बसेल तिथे. अरे, वर्षा तर सासरी गेली आहे ना. राघवा, राजा, लग्न झालंय तुझ्या बहिणीचं. आता कुठे येणार आहे ती सोफ्यावर बसायला माझ्या बाजूला? हा, आता तिला तिच्या सासरी तिची जागा तयार करायची आहे. आता कसली येते ती माझ्या बाजूला बसायला? पण आता स्वतःच्या घरात स्वतःची जागा निर्माण करतील त्या. आई पण किती शांत वाटतंय ना त्या नाही येत तर. ऑफिसला जाताना काय गडबड असायची त्यांची. डबा, पाण्याची बाटली, सकाळी सकाळी नुसता गोंधळ.
वेंदळी होती खूप ते. काय हो वेंदळे पण आता एक नंबर होती माझी पोरगी. मी काही वर्षाबरोबर फार काळ घालवला नाही, म्हणजे मला तिच्या सवयी फारशा माहिती नाहीये. पण पोरगी पाठीला कणा घेऊन जन्माला आली. काही असलं तरी जिद्द सोडत नाहीये. चांगला संसार करेल ती. करेल ती संसार चांगला, पण काळजी तर वाटणारच ना. त्या नंदूच्या बहिणीशी काही तिचं जमलंच नाही, तिने स्वीकारलंच नाही. मग नंदूच्या आईशी तिचं भांडण होत राहिलं. मग नाही, पण नंदू दादा आहेत ना त्यांच्यासोबत, आणि आपल्यालाही विश्वास आहे नंदू दादांवर. हे बघ राघवा, म्हणजे संसार म्हटला ना तर भांड्याला भांडं लागतच रे. पण बाई असते ना, बाई घर सांभाळते आपलं. म्हणजे ती किती हळवी असू दे, तिला खंबीर व्हावंच लागतं, आणि होते ती खंबीर. म्हणजे काही होऊ दे तिच्या आयुष्यामध्ये, ती ना त्या गोष्टीला व्यवस्थित सामोरी जाते. म्हणजे अगदी नंडेचा नकार असू दे का सासू भांडू दे, ती स्वतःचं मन जाळून त्यांच्याशी जुळवून घेण्याची ताकद असते तिच्यामध्ये. सांभाळते स्वतःचं घर, ती सांभाळते, ती ताकद येते तिच्यामध्ये. अगदी तिचा स्वतःचा साथीदार तिला सोडून गेला ना तरी पण तिला तिचा संसार सांभाळायचाच असतो, आणि सांभाळते ती. नाही, पण आई हे बरं आहे ना, वर्षातही आपल्या जवळच राहतात. म्हणजे त्यांना आठवण आली तर त्या येतील आपल्याला भेटायला, आपल्याला आठवण आली तर आपण जाऊ त्यांच्याकडे. हो ते आहेच. आबा तुझ्याशिवाय कसे राहत असतील का? येते हो त्यांना माझी आठवण. पण खरं सांगू, त्यांना ना माहिती आहे मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. त्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपलाही विश्वास आहे ना नंदू दादांवर. नंदूवर विश्वास आहे म्हणून काळजी वाटत नाही, पण आठवण तर येतच राहणार ना. ये. ए थांबा. अरे कुठे निघालात आत? हा, काय झालं? काही चुकलं का माझं? मी काय तुझ्या चुकाच काढते का गो? नव्या नवरीचा गृहप्रवेश नको का व्हायला? थांबा, मी आरतीचं ताट घेऊन येते. लग्न असं झालं म्हणून काय झालं, सगळे रीतिरिवाज झालेच पाहिजे. आलेच. ताई 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 तू इथे? हे लग्न जरी मला मान्य नसलं आणि तुझ्या बायकोवर माझा किती राग असला तरी या घरची मुलगी आहे मी, आणि या घरातल्या मुलीचा हक्क मी कधीही सोडणार नाही. मी माझी सगळी जबाबदारी पार पाडणार. ताई तुला हे लग्न मान्य आहे? नाही, हे लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं असलं तरी तुझी बहीण म्हणून तुझ्या बायकोच्या गृहप्रवेशाची जबाबदारी मी पार पाडणारच. सासूरवास नाही, पण आमच्या घरचं सासर कसं आहे हे तू बघशीलच आता. आता लग्न केलंयस ना तेही घरात का घेऊन जाते माझ्या भावाला. ये. आनंदी, ए बाळा आनंदी, आनंदी मला चहा देतेस का ग? आनंदी 8:30 कोणाशी बोलतेस? अरे आनंदीशी रे, मला 8:30 वाजले, मला अजून चहा मिळाला, माझा घसा सुकतो रे राघवा, मला चहा. किचन मध्ये मी होतो, हं? माझ्यासाठी चहा बनवत होतो. तुला हवा असेल तर हा घेऊ शकतेस तू. त्या तुमचं तुम्हीच चहा देतात मला. नाही म्हणजे तुझ्यासाठी बनवला असता, पण म्हटलं माझ्या हातचा चहा तुला आवडेल का नाही म्हणून नाही बनवला. पण हा घे ना. राघवा, मला ना
मला आनंदीच्याच हातचा चहा हवाय. मला दुसऱ्या कुणाच्याच हातचा चहा नकोय. मला माझ्या सुनेच्याच हातचा चहा आवडतो. हा पण आनंदी किचन मध्ये नाहीये ना. हा? अरे हो किचन, पण मग चिंगीच्या रूम मध्ये असेल ना तिची तयारी. चिंगे हे काय अजून तयारी नाही झाली तुझी? तुला शाळेला उशीर होईल ना पिल्ला. नाही ना आजी, आईने माझे एका बाजूचे केस बांधूनच नाही दिले. अगं बाई, अरे देवा. राघवा, म्हणजे चिंगीची तयारी करायला आनंदी तिथे नाहीये, किचन मध्ये नाही. मग आनंदी आहे कुठे बाळा? मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, तू बोलू तर देशील? काय झालं? आनंदी बेडरूम मधून बाहेर आलेलीच नाही अजून. काय? हो. बापरे, काय झालं रे? थांब मी बघून येतो. काय झालं राघवा? जीव घाबरा झालाय माझा. आनंदी, आई, आनंदी, आई. काय आई आई? तू जा ना, बस ना बाळा. हिचं टेन्शन, हिचं वेगळं टेन्शन. आनंदी, नाही दरवाजा बंद केला, बरं नाही वाटत तिकडे जाणं. नवरा बायको. आज कितीतरी दिवसांनी सकाळच्याशी निवांत बसले बघ मी. आई आता ना असंच होऊ दे. सून आले ना, तिचा काहीतरी फायदा करून घे, नाही तर जाशील नेहमीसारखी सगळी कामं करायला. पण बनवता येतं की नाही माहित नाही ना. म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमाला काही केलं नव्हतं का? अगं गेलो होतो, पण ते सगळं ना तिच्या वहिनीने बनवलं होतं. हिच्या हाताला काय चव आहे माहित नाही. तुझा भाऊ तिच्या प्रेमात एवढा वेडा आहे ना, तिनं बिन साखरेचा चहा दिला ना तरी तिला गोडच वाटेल. पण आपल्या घशाखाली उतरला पाहिजे ना. थांब, मी आलेच. आई बस, करू देत तिला. बघूया तरी ना काय काय येतं ते. काय रे? ती झोपली, उठतच नाहीये. अगं बाई, उठत म्हणजे काय झालं? ताप आलाय का तिला? ताप वगैरे नाही ग, ती थकलीये म्हणून झोपून राहिली, आराम करते ती. तू चल बरं ये. अरे अंगावरती मांडव आला असेल रे. गेले 2-3 दिवस राबते पोरगी. प्रत्येक गोष्टीत जातीनं लक्ष घालते. थकणार नाही तर काय. हो का, थकले मग आराम करू दे, माझं काही म्हणणं नाही. पण घरातली कामं कोणी करायची बाळा? मी करेन ना. तू नाही, तू नको करू. एक काम कर, मी चिंगीची तयारी करते. हा, तो पण तिला अर्धा तास झोपू दे. हा, मग तिची झोप झाली ना, मग ती फ्रेश होईल आणि मग ती करेल सगळे काम. नाही नाही, तिला झोपू दे. जोपर्यंत तिला स्वतःहून जाग येत नाही ना, तिला झोपू दे ना, आराम करू दे ना तिला. आणि मी म्हटलं ना, मी करेन सगळी कामं. तुला चहा हवाय ना? हा, देतो मी तुला चहा. असं चहा नाही, पोटात खड्डा पडलाय, सकाळची वेळ खायचंय मला. मी सगळं करतो, सगळा स्वयंपाक करतो. मला ती चहा बनवू दे, पण करतो मी. हा, तू ये बरं. मला पण ऐक ना सोन्या, पण तुला नाही का रे जायचं कामावर? मी आज घरूनच काम करतो. बघ, माझं बाळ घरी काम करणार, बाहेरची पण काम करणार. किती रे राजा, मला माझे गुडघे दुखतात रे. म्हणून मी नाहीतर. चिंगी, राघव, चहा. ताई, आई, नाश्त्याला काय बनवायचंय सांगा, लवकर नाश्ता बनवतो मी. अरे नंदू, तू का करतोयस? लग्न होऊन अजून 1 दिवस नाही झाला, लगेच किचन मध्ये कुठे चाललास? अगं असं काय करतेस? आतापर्यंत मी आणि आई सगळं करत होतो ना. सांगा, मी नाश्ता बनवतो, मला नाश्ता बनवता येतो. नंदू, मी ना चहा. अहो, मी चहा केलाय. नाश्त्याचं बघू आपण नंतर. अगं तू का चहा बनवलंस मला कळलं नाही. तुझा या घरातला पहिला दिवस आहे ना, तू आराम कर, हळूहळू सगळं शिकशील. नंदू, अरे हळूहळू शिकायला ती काय 25 वर्षांची आहे का? आता तिने घराची जबाबदारी घ्यायला पाहिजे, भरभर सगळं शिकून घ्यायला पाहिजे. काय ग, आहेस ना तयार? हो. चला मग आजचा सगळा स्वयंपाक तू करायचा. मस्त खुशखुशीत खमंग असा स्वयंपाक कर. बघूया तरी आमच्या सुनेला काय काय येतं ते. अगं ताई, असं काय करतेस? वर्षाला आपल्या किचन मधलं कुठे काय काहीच माहित नाहीये तिला. नवीन आहे ना ती आपल्या घरात. अरे काय कुठे ठेवलंय सांगता येईल की. आणि सून जरी नवीन असली तरी 25 वर्षांची नाहीये, चांगली 35शीला पोचलीये. काय ग, करशील ना जेवण? हो.
व्हेरी गुड. करते.